जाणीवेच्या गंधकोशी या भागात आज आपण बघणार आहोत एक अत्यंत प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि प्रत्येकाला कायम स्मरणात राहणारा हा विषय, आपल्या जिवलग व्यक्तीचा मृत्यू. कधी ना कधी प्रत्येकाला आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर या प्रसंगाला सामोरं जावंच लागतं. आत्तापर्यंत असं होतं की आपण एक, माझ्या बाबतीत घडलेली घटना सांगते की असं कोणाचं आई वडील वगैरे गेले की आपण एक जनरली पटकन स्टेटमेंट करतो, हां वय झालं होतं ना त्यांचं त्यामुळे गेले ते, असं इतक्या कॅज्युअली आपण बोलतो. पण माझी आई जेव्हा गेली तेव्हा तिचं वय होतं 79 आणि माझं वय होतं 45 वर्षाची मी होते. आता ह्या वयामध्ये आई गेली तर माझं लग्न झालं होतं, मुलगी झाली होती सगळी. पण आई आजारी होती, असं नाही की ती अचानक गेली, पण तरीसुद्धा तिचं जाणं मला इतकं लागलं की मी टोटली सैरभैर झाले. मी आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे वडील आधीच गेले होते आणि आई गेल्यानंतर मला टोटली असं वाटलं फुल स्टॉप, काहीच नाही आपल्या आयुष्यात, पोरके झालोय आपण. हे जर दुसऱ्यांच्या बाबतीत घडलं तर मी म्हटलं हां इतक्या आजारी होत्या, 79 वय होतं, सुटल्या. हां खऱ्या अर्थाने ती सुटली, कारण ती शेवटी 24 तास ऑक्सिजनवर होती. बरेच काळ तिला लंग्स फायब्रोसिस असल्याने भरपूर ती दीर्घकाळ ती सगळ्या वेदना सहन करत होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने तिच्या शारीरिक वेदना संपल्या. पण तिच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली माझ्या वयाच्या 45 वर्षी, ती सुद्धा मला स्वीकारता येत नव्हती. प्रचंड असा धक्का बसला. ती जाणार आहे, कधीतरी ही वेळ येणार आहे, सगळ्या गोष्टीचा विचार केला होता, पण तिची पोकळी निर्माण झाली, ती भरून काढणं मला अशक्य झालं. आणि आपण बघतो की आई वडील गेल्यानंतर जे काही पोरकेपण आपल्याला येतं ते कधी भरूनच निघत नाही. मग मृत्यू फक्त आई वडिलांचाच असं नाही, आपल्या जोडीदाराचा असू शकतो, जवळच्या मित्रमैत्रिणीचा असू शकतो, शेजारा पाजाराच्या नातेवाईकांचा असू शकतो. एखादी अशी व्यक्ती जी आपल्या नात्यागोत्याची पण नाही, पण तिच्याशी आपली खूप ऋणानुबंध असल्यासारखे आपलं नातं आहे, आणि ती व्यक्ती जरी निघून गेली तरी सुद्धा आपल्याला प्रचंड दुःख होतं. काहींना दुर्दैवाने म्हणा त्यांचा जीवन संघर्ष इतका तीव्र असतो की त्या काळामध्ये स्वतःचं दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा प्रपंच करण्याकरता उभं राहणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, किंवा एखादा व्यावसायिक असेल तर त्या जो कोण पार्टनर राहिलेला आहे त्याने व्यवसाय सांभाळण्यास, की जिला काही माहिती नाही आहे, ज्याला काही माहिती नाही आहे, तर त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा आपली सगळं लक्ष तिकडे केंद्रित करायला लागतं. अशा अनेक गोष्टी त्या माणसाच्या जाण्यामुळे होऊ शकतात. एक कायमचा आधार जातो आपला, एक सल्ला देणारा, मार्गदर्शन करणारा एखादा माणूस जातो. आणि असे अनेकांचे आधार असणारी अनेक व्यक्तिमत्व या समाजात आहेत की जी गेल्यावर आपल्याला हळहळ वाटते. त्यामुळे कुठल्या तरी जीवलगाचं जाणं, त्याचा मृत्यू होणं, हा जो काही प्रसंग आहे, हे जे काही दुःख आहे, ते प्रत्येकाने आयुष्यामध्ये भोगलेलंच आहे. मग ही जी काही आपली स्मृती आहे भूतकाळातली, ती वारंवार आपल्याला त्रास देते. भले आपण वेगळे जबाबदारी आपल्या अंगावर पडल्यामुळे आपण कुठल्या तरी कार्यात बिझी होतो, पण तरीसुद्धा जेव्हा आपण रात्री एकटे असतो तेव्हा ती पोकळी, त्यांचं नसणं हे आपल्याला जाणवतं. मग सगळ्यात पहिली रिॲक्शन येते ते आपल्या आयुष्यावरचं प्रेम निघून जातं, उत्साहाने जगू नयेसं वाटतं, निराश व्हायला होतं, काय करावं हे सुचत नाही. काही माणसांचं तर आयुष्यच बदलून जातं.
कोविडमध्ये दुर्दैवाने अनेक घरांमध्ये हा प्रसंग अनेक जणांनी अनुभवला आहे. आपल्या जिवलग आईवडिलांना, बहीण भावंडांना, नातेवाईकांना गमावलं आहे. खूप वेगळं वाईट पद्धतीने त्या घटना त्यावेळेला घडल्या होत्या. पण हे जरी सगळं घडलं, काही असेल, तरीसुद्धा आयुष्य हे थांबून आपल्याला चालत नाही, पुढे जायलाच लागतं. जर समज त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे काही जबाबदाऱ्या आपल्या अंगावर पडल्या असतील तर त्या आपल्याला निभावायलाच लागतात. प्लस हे सगळं करत असताना तर आपल्याला मानसिक ताकद लागते. प्लस त्या व्यक्तीचं नसणं ॲक्सेप्ट करायला, स्वीकारायला सुद्धा आपल्याला मानसिक ताकद लागते. कारण जोपर्यंत आपण त्याचं नसणं स्वीकारत नाही, आपण आतून पूर्ण तुटत जातो, पूर्ण खच्चीकरण होत जातं मानसिक शक्तीचं. मग ही जी काही गोष्ट आहे की जी आपल्याला टाळता येणारच नाही, वयाच्या कुठल्या वर्षी, कधी, कुठल्या स्वरूपात हा प्रसंग आपल्या समोर उभा राहील हे आपल्याला सांगताच येणार नाही. आजपर्यंत नाही झाला म्हणून उद्या होणार नाही असं सांगता येणार नाही. किंवा आजपर्यंत तुमच्या आयुष्यात तो घडलाही असेल आणि त्याची जी काही जो काही घाव झालेला असतो मनावरती, तो कधी कधी भरतच नाही किंवा भरला तरी खूप वेळ घेतो. मग अशा वेळेला मी काय करू शकते ह्या लोकांच्या आयुष्यात, असा मी विचार केला. आणि अर्थातच पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची जी मेडिटेशन्स आहेत ती आपली भावनिक ऊर्जा संतुलित करत असल्यामुळे हे जे काही घाव आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टीतनं जे काही दुःख, निराशा, एकाकीपणा, हतबलता, असहाय्यता, अस्वस्थता, बेचैनी, निराशा, जे काही आपले भावना निर्माण झालेल्या आहेत की ज्या आपल्याला स्वीकारायला खूप त्रास देतात, जीवन आयुष्य जगायला खूप त्रास देतात, त्या काढून टाकून कुठेतरी त्याचं ते नसणं पण स्वीकारण्यामध्ये आपल्याला मदत करणाऱ्या, आपल्याला पुढे जायला हेल्प करणाऱ्या भावनांची ऊर्जा आपण स्वीकारायला हवी. आणि म्हणूनच आमच्याकडे मी म्हटलं तसं की प्रत्येक तुमच्या भावनिक समस्येवर, तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही पहलूवरती आमच्याकडे आम्ही मेडिटेशन हा एक उपाय त्याच्यावर आम्ही करतो. नुसतं मेडिटेशन नाही तर तुमच्या बाबतीमध्ये अशी काही घटना घडली असेल, आजूबाजूला असे जर काही लोक असतील की ज्यांना ह्या सगळ्याची गरज आहे, त्यांना ह्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि त्यांना आत्ता कळत नाही आहे, ते त्या दुःखामध्ये एकदम पूर्ण बुडाले किंवा बधिरता आली आहे, त्यांना कळत नाही आहे काय करावं, मार्ग सापडत नाही, तर अशा सगळ्या लोकांकरता जिवलग व्यक्तीच्या मृत्यूमधून बाहेर पडण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता हे मेडिटेशन आमच्याकडे आहे. हे मेडिटेशन तुम्ही ऐका. ही मेडिटेशन फक्त ऐकायची, जाणीवपूर्वक ऐका असाही माझा आग्रह नाही, नुसती ऐका. त्या शब्दातून, त्या ह्याच्यातून ज्या काही व्हायब्रेशन्स निर्माण होतील त्या तुमच्या माइंड, बॉडी, सोलच्या एनर्जी फील्डवर काम करतील. आणि जे आपल्याला करायलाच लागणार आहे, काय करायला लागणार आहे तर त्या व्यक्तीचा मृत्यू स्वीकारायलाच लागणार आहे, तिथे थांबून उपयोग नाही, पुढे जायलाच लागणार आहे, आयुष्य जगायलाच लागणार आहे. त्याच्याकरता लागणारी ताकद ही मेडिटेशन तुम्हाला देईल. त्याचबरोबर माझी डिस्टन्स हिलिंग तुम्हाला त्या व्यक्तीच्या दुःखातनं बाहेर पडण्याकरता दिलेला काही मंत्र, इहार आणि अहिरा या बीजमंत्राने समाप्त होणाऱ्या काही स्वयंसूचना या तुम्हाला नक्की मदत करतील. त्यामुळे जर तुम्हाला गरज असेल तरी आणि तुमच्या इतर कोणाला, जवळच्या कोणाच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर असा प्रसंग घडला असेल आणि त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी, पुन्हा आयुष्यात उभं राहावं ताकदीने असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. www.nirmalvisava.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि तिथनं आमच्याशी संपर्क साधा. पण जर तुमच्यावर हा सुद्धा प्रसंग आला असेल तर स्वतःला एकटे समजू नका, मनाची शक्ती वाया घालवत राहू नका, कुठेतरी आयुष्यात थांबू नका. आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला मानसिक ताकद एकवटा. मेडिटेशन हिलिंग या माध्यमातून ती मिळवा आणि
आयुष्यात पुढे जा. धन्यवाद.